नागपूरमधील मेडिकल रोड परिसरात दुपारच्या सुमारास अपघाताची घटना घडली। भरधाव वेगातील एका अनियंत्रित कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। विशेष म्हणजे या प्रकरणात धक्कादायक वळण तेव्हा समोर आलं जेव्हा जखमी दुचाकी चालकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला। सविस्तर माहितीनुसार नागपूरमधील मेडिकल रोड परिसरात हा अपघात घडला। अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने येणारी कार अचानक अनियंत्रित झाली आणि तिने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र या प्रकरणात वेगळेच चित्र समोर आले। प्राथमिक तपासात दुचाकी चालक नशेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। याच कारणावरून पोलिसांनी जखमी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो खरोखरच मद्यधुंद अवस्थेत होता का याचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अपघाताची नेमकी कारणमीमांसा आणि कार चालकाची भूमिका काय होती याबाबतही पोलीस सखोल तपास करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस ठाणे अजनी इथे आम्ही हजर असताना एक फिर्यादी नामे अभिषेक भीमराव भगत यांनी पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली की त्यांचे मामे भाऊ ज्ञानेश्वर गानार हे टू व्हीलरने वंजारीनगर येथून ओरियस हॉस्पिटलच्या मागून मेडिकलकडे जात असताना एक MS31EA0091 या गाडी चालकाने भरधाव वेगाने त्याची गाडी चालवून फिर्यादीचे मामे भाऊ ज्ञानेश्वर गानार यांचे हे टू व्हीलरने जात असताना त्यांना धडक देऊन पाडल्याने ज्ञानेश्वर गानार यांच्या पायाला इजा झालेली आहे आणि त्यामुळे लगेच सदर तक्रारीची दखल घेऊन आम्हाला सुद्धा त्यावेळीच माहिती प्राप्त झालेली होती व आमचे बीट मार्शल व स्टाफ जागीच गेल्यामुळे सदर चालक हा त्याच्या कारसह जागीच मिळून आला। तर सदर चालक हा गजेंद्र विद्याधर गायधने याला जागीच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचे रक्त काढून सदरचे रक्त सीएला सुद्धा पाठवण्यात आलेले आहे व अपक्रमांक 128/2026 कलम 281 125 2 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच सदर व्यक्तीने त्याची ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवल्याने मोटार वाहन कायदा कलम 184 134 177 अन्वये सुद्धा कलम याच्यात लावण्यात आलेले आहे। सदर आता वैद्यकीय तपासणी करता पाठवलेला आहे आणि सीएचा रिपोर्ट नंतर ते सांगता येऊ शकते तपासाला। जखमी स्टेबल आहे, फक्त पायाला मुकामार लागलेला आहे, सध्या स्टेबल आहे, ऍडमिट आहे दवाखान्यात।